ज्याला आपण उत्तर स्त्रीवाद म्हणतो किंवा पोस्ट फेमिनिझम हा जो कन्सेप्ट आला, तर ह्याच्यामध्ये कसं झालं की अतिरेक झाला. हं. म्हणजे स्त्रियांचा हक्क आहे, मान्य आहे, पण स्त्रियांचा हक्क म्हणजेच महत्वाचा आणि तो कुठेतरी मग व्यक्तिवादाकडे वळला. आता मला कुटुंब व्यवस्थेचीच गरज नाही किंवा मला आता विवाहच करायचा नाही किंवा विवाह झाला तरी अपत्य मला नको आहे, माझं मी ठरवीन. हा कुठेतरी टोकाचा व्यक्तिवाद त्याच्यामध्ये शिरला. म्हणजे कुटुंबामध्ये आता पूर्वीच्या काळात जे काही आपले संस्कार किंवा हे होते, ते हल्ली कसं झालंय की एखाद्या कुटुंबामध्ये त्या ज्या मूल्य किंवा ज्या संस्कार आपल्याला लहानपणापासून बिंबवले जात आहेत, त्याला धरून पुढे जाणारी पिढी जी आहे ना, ही कुठेतरी म्हणजे उद्ध्वस्त होत चालली आहे म्हणा किंवा जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केली जाते असं म्हणू शकतो. की आपण कॅपेबल आहोत, आपण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ शकतो, म्हणजे आपण खूप काहीतरी भारी आहोत, हे कुठेतरी त्यांना वाटत होतं. पण त्यांच्या हे लक्षात येत नव्हतं की त्यांचा गैरफायदा कोणीतरी घेत आहे. तर याच्या मागे निश्चितच मोठी लॉबी काम करते. आता वोकेझम किंवा जे LGBTQ वगैरे सारखे जे काही प्रवाह ट्रेंड वेगवेगळे आहेत, पाश्चिमात्य देशांमध्ये याच्यावरती मोठमोठे तंत्रज्ञान काम करते, मेडिकल इंडस्ट्री आहे, त्यातनं काही लोक खूप नफा कमावत आहेत आणि हे सगळे कॉम्प्लेक्स अशी व्यवस्था आहे. तुम्हाला भारतातली व्यवस्था नष्ट करायची असेल तर तुम्ही कुटुंब किंवा संस्कृती जर जाणीवपूर्वक नष्ट केलं तर तो ढाचा उद्ध्वस्त होईल. अति प्रमाणामध्ये समता हा जो साम्यवादाचा दोष आहे ना, हे त्याचे दृश्य परिणाम आहेत. ते निसर्ग निर्मित जी काही विषमता आहे ती सुद्धा नष्ट करून तुम्हाला समता कुठेतरी प्रस्थापित करायची, म्हणून मग पुरुषांनी साड्या नेसणं याचं तुम्ही समर्थन करणार, हे अत्यंत घातक आहे. अतिरेकी समतेचा जर पुरस्कार करत गेलात तर समाज व्यवस्था टिकून राहू शकत नाही. नमस्कार. आज आपल्याकडे आलेले आहेत रुपालीताई भुसारी. रुपालीताई या लेखिका आहेत, एकता मासिकाच्या संपादिका आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. आपल्या गप्पा सुरू करण्यापूर्वी माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की आजकाल आपण असं सगळीकडे पाहतो, समाजामध्ये, समाज माध्यमांमध्ये पाहतो की स्त्रीमुक्ती ह्या विषयावरती बोलणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एकूण वागणं आत्ता असं दिसतं मला की ज्या महिला ग्रामीण भागातल्या आहेत किंवा निमशहरी भागातल्या आहेत त्यांना त्याच्या वेशभूषेवरनं क्रिटिसाइज करणं, त्याच्यावरनं त्यांना जज करणं. आता तुम्ही साडी नेसता म्हणजे तुम्ही मागास आहात, तुम्ही प्रगतीवादी नाही, तुम्ही पुरोगामी नाही, अशी मांडणी होते. एकीकडे आपण पाहतो की आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या ज्या महान लेखिका होऊन गेल्या, महान तत्वचिंतक महिला होऊन गेल्या, उदाहरणार्थ इरावतीबाई कर्वे, उदाहरणार्थ दुर्गाबाई भागवत, या तर राजन्म साडीमध्ये वावरत होत्या, मग ह्या मागास होत्या का? तर ही जी स्त्रीमुक्तीची एक भ्रामक, मला असं वाटतं की ही भ्रामक कल्पना आहे असावी. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच. आता आपल्याकडे काय झालंय की मुळात स्त्रीमुक्तीचं जे वारं आहे ते मुळात आपल्याकडे पाश्चिमात्य देशांमधनं आलेलं आहे. कारण मुळात भारतामध्ये असं काही स्त्रीवाद किंवा स्त्रीमुक्तीवाद वगैरे असा प्रकार भारतीय संस्कृतीत मुळात नव्हतात. आपल्याकडे स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान मानणारी आणि समान समजूनच काम करणारी जी काही समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था आहे, त्यामुळे कुठेतरी पाश्चिमात्यांचा जो काही प्रभाव आहे तोच कुठेतरी मग तो वस्त्रांमध्ये दिसणं आणि मग म्हणजे आम्ही किती फॉरवर्ड आहोत किंवा आम्ही किती प्रगत आहोत हे दाखवण्यासाठी मग ते कुठेतरी कपडा, वेशभूषा याच्यावरती येऊन थांबलं. आणि त्यातही काय झालं की जे निमशहरी जे काही भाग आहेत, तर त्यांचं कसं असतं की ते एक तर ग्रामीण भागातला स्त्रीचा संघर्ष पाहत असतात आणि शहराचं जे काही चित्र आहे ते त्या कल्पनेमध्ये अडकलेले असतात आणि बऱ्याचदा त्यांना वस्तुस्थिती काय आहे हे माहीत नसतं. त्यामुळे कपड्यांवरनं मग ते जज केलं जातं किंवा आपण पारंपरिक कपडे घातले म्हणजे आपल्याला कोणीतरी मागासलेलं म्हणेल का, किंवा आपण पारंपरिक किंवा काही वेळेला तर आपल्या संस्कृतीचे जे काही लेणं आहे ते घालायला सुद्धा मुली हल्ली त्यांना लाज वाटते किंवा त्यांना असं वाटतं की आपल्याला कोणी मागासलेलं म्हणेल का. हे अतिशय चुकीचं आहे. याच्यामध्ये पूर्णपणे पाश्चिमात्य असा हा प्रभाव आहे. त्याला काही आपण म्हणजे फार विकसित आहोत वगैरे असं काही म्हणू शकत नाही. मुळात स्त्रीमुक्ती किंवा स्त्रियांचं सक्षमीकरण हे जे आहे हे त्यांच्या विचार, त्यांची बुद्धी, त्यांचं वागणं, संस्कृती आणि या सगळ्या गोष्टींशी जोडलं गेलेलं आहे. ते कुठेतरी हा त्याचा विपर्यास आहे किंवा त्या मधल्या काळामध्ये जे स्त्रीमुक्तीचं वारं होतं त्याचं मला असं वाटतं की हे त्याचे गंभीर असे हे दुष्परिणाम आहेत असं आपण म्हणू शकतो.
मधल्या काळामध्ये वारं कसं होतं स्त्रीमुक्तीचं काय? मधल्या काळात म्हणजे बघायला कसं आहे की स्त्री मुक्ती हा ज्या काळामध्ये हुंडाबळी होत होता किंवा स्त्रियांना म्हणजे आर्थिक दृष्टीने सबळ होता येत नव्हतं किंवा त्यांचं जे काही अन्याय होत होते, तो काळ खरंच असा होता की ज्या वेळेला स्त्रियांसाठी खरोखरच सामाजिक चळवळी या उभं राहणं गरजेचं होतं. की जसं की हुंडाबळी किंवा त्यांना आर्थिक दृष्टीने म्हणजे घराबाहेर पडणं शक्य होत नव्हतं किंवा केपेबल नव्हत्या. तो काळ नक्कीच महत्वाचा होता. पण ज्याला आपण उत्तर स्त्रीवाद म्हणतो किंवा पोस्ट फेमिनिझम हा जो कन्सेप्ट आला, तर ह्याच्यामध्ये कसं झालं की अतिरेक झाला. म्हणजे स्त्रियांचा हक्क आहे, मान्य आहे, पण स्त्रियांचा हक्क म्हणजेच महत्वाचा आणि तो कुठेतरी मग व्यक्तिवादाकडे वळला आणि हे मग कुटुंब व्यवस्थेला घातक व्हायला लागलं. इथपर्यंत ठीक आहे की ठीक आहे, नोकरी केली पाहिजे कारण तिने सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, आर्थिक दृष्टीने ती स्वावलंबी बनली पाहिजे. पण हे सगळं करत असताना आता मला कुटुंब व्यवस्थेचीच गरज नाही किंवा मला आता विवाहच करायचा नाही किंवा विवाह झाला तरी अपत्य मला नको आहे, माझं मी ठरवीन, हा कुठेतरी टोकाचा व्यक्तिवाद त्याच्यामध्ये शिरला. त्यामुळे मधल्या काळातला जो स्त्रीवाद जो होता हा काही अंशी तो योग्य पण होता, पण त्याच्या पुढे मग जो काही विपर्यास होत गेला तर हे पाश्चिमात्य वारं पण कुठेतरी त्याच्यामध्ये शिरलं आणि मग कुठेतरी स्त्री मुक्ती किंवा स्त्री सक्षमीकरण याचं कुठेतरी विकृतीकरण सुरू झालं असं मला वाटतं. एकूणच भारतातल्या सगळ्या ज्या पारंपरिक व्यवस्था आहेत त्या उद्ध्वस्त व्हायच्या करता काम करणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, काही चळवळी आहेत, अनेक गोष्टी चालतात. म्हणजे आता बोलण्यात जे आलं ना की व्यक्तिवाद, तर व्यक्तिवाद मोठा झाल्यानंतर आपोआपच अनेक रचना आपल्याकडच्या कोसळून पडतील. मग त्या अगदी समाज व्यवस्थेपासून ते कुटुंबापर्यंत कोसळून पडतील. आणि आता जे आलं ना की मी ठरवेन मला काय हवं ते, मग लग्न होतं आणि मग 1-2 वर्षामध्ये एखाद्या अगदी फालतू किंवा एकदम क्षुल्लक कारणावरनं घटस्फोट होतात आणि याचं प्रमाण मागच्या काळात वाढलंय. मग हे जे विसंवाद कुटुंबामध्ये होतात हे पूर्वी नव्हते का? तर होते ना. पण ह्या विसंवादावरती काहीतरी तोडगा काढण्याची रचना पण होती. 2 कुटुंब होती, त्यातली जाणती माणसं येऊन मध्यस्थी करायची. आता ही छोटी कुटुंब, त्यातनं हे व्यक्तिवादी वातावरण, या सगळ्याचा स्त्रीमुक्तीवरती किंवा स्त्रियांच्या प्रगतीवरती परिणाम होतो का? आणि आज आपण जेव्हा असं म्हणतो की महिला ठरवतील त्यांना कुठले कपडे घालायचे, हा त्यांचा अधिकार आहे, त्या निर्णय घेतील, त्यांच्या करिअरचा विचार ते करतील, तर ह्या सगळ्या मागे अशी काही यंत्रणा काम करते का की मुद्दामून जाणीवपूर्वक महिलांच्या व्यक्तिवादाला भर देऊन महिलांना ह्या समाजापासून वेगळं करायचं आणि मग ह्यातल्या ज्या व्यवस्था आहेत त्या उद्ध्वस्त करण्याचा एक हे कट तुम्हाला वाटतो का? अगदी अगदी. म्हणजे कुटुंबामध्ये आता पूर्वीच्या काळात जे काही आपले संस्कार किंवा हे होते, ते हल्ली कसं झालंय की एखाद्या कुटुंबामध्ये त्या ज्या मूल्य किंवा ज्या संस्कार आपल्याला लहानपणापासून बिंबवले जात आहेत, त्याला धरून पुढे जाणारी पिढी जी आहे ना, ही कुठेतरी म्हणजे उद्ध्वस्त होत चालली आहे म्हणा किंवा जाणीवपूर्वक उद्ध्वस्त केली जाते असं म्हणू शकतो. की कुटुंबामध्ये मुळात कसं आहे की जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला प्रत्येकाला काही ना काही ऍडजस्टमेंट्स करायलाच लागतात. ही गोष्ट मान्य करूनच तुम्ही मुळामध्ये विवाह संस्थेमध्ये प्रवेश केला पाहिजे. आता यामध्ये कसं आहे की काही वेळेला महिलांना किंवा हल्लीच्या काही मुलींना किंवा असं वाटत असतं की एखादी गोष्ट आपल्याला करू दिली जात नाही किंवा आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर त्याच्याने घाला येतोय. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य इतकं महत्वाचं आहे की कुटुंब व्यवस्थाच नको. म्हणजे कुटुंबाची जी बंधनं आहेत ती त्यांना बंधनं न वाटता म्हणजे ती त्यांना त्या साखळ्या वाटायला लागतात की आता ह्या तोडल्या पाहिजेत, गुलामगिरीच्या साखळ्या असं कुठेतरी. तर हे फार घातक आहे आणि चुकीचं आहे. कारण की कुटुंब मुळात जेव्हा माहेरी असते त्यावेळेला पण तिला काही गोष्टी ऍडजस्ट करायलाच लागलेल्या असतात. तसंच सासरी गेल्यावरती पण काही गोष्टींची ऍडजस्टमेंट ही येणारच आहे. अगदी नुसते नवरा बायको दोघं जरी राहत असले तरी त्यात ऍडजस्टमेंट आली आणि ती स्वीकारण्याची जर तयारी नसेल तर त्या म्हणजे ते अवघड आहे. म्हणजे ते मुळात आधी बिंबवलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की काही ना काही गोष्टी ज्या आहेत तर ती त्या काळाप्रमाणे त्या वेळेप्रमाणे वागता यायला पाहिजे. हे खरंच सक्षमीकरण. उदाहरणार्थ आता कसं आहे की समजा करिअर करणारे मुली असतात, लग्नानंतर मग मूल झाल्यानंतर काही काळ आपल्या मुलाला द्यायचं आहे किंवा आपल्या अपत्य वाढवण्यासाठी आपल्याला काही काळ घरी थांबायला लागणार आहे. या सगळ्या गोष्टींची मानसिक तयारी सुद्धा आधी करता येते ज्यांना शक्य आहे त्यांना. आणि जर सासरच्यांची किंवा
नवऱ्याची किंवा सगळ्यांची तशी अपेक्षा असेल, आणि तर त्या स्त्रीला हे कळलं पाहिजे की त्यावेळेला, कारण खूप कुटुंब असे मी बघितलेले आहे की या गोष्टींवरनं वाद होतात, विसंवाद होतात आणि त्याचं मग घटस्फोटामध्ये त्याचं हे रूपांतर होतं. तर काही काळासाठी एखाद्या गोष्टीला आपल्याला मुरड पण नाही, कारण ते तुमचं अपत्य आहे, तुम्ही दुसऱ्याचं अपत्य सांभाळायला घरात बसा म्हटलेलं नाही, तर ती मुरड कुठे घातली पाहिजे, कुठे नाही. हल्ली कितीतरी कामं अशी आहेत की जी घरातनं सुद्धा केली जातात, पण म्हणजे जो बेसिक त्यांचा जी अपेक्षा असते सासरच्यांची मुलीकडनं की अपत्य संगोपन, आता हे स्त्रीशी जोडलं गेलेलं आहे, निसर्गाने ते तिच्याशी जोडलेलं आहे, तर त्याला तुम्हाला उलट न्याय देता आला पाहिजे, हे सक्षमीकरण आहे. मग त्या कारणासाठी भांडणं करून किंवा हे करून मग घराबाहेर पडणं, मग फक्त नोकरीच्याच मागे लागणं, किंवा मी खूप पैसा कमवते आहे आणि आता माझ्या करिअरमध्ये मला ब्रेक घ्यायला लागणार आहे, अशा लहान सहान कारणांवरनं खटके उडताना पाहतो आपण समाजामध्ये. तर हे जे काही प्रमाण आहे हे आता हल्ली वाढत आहे. तर हे म्हणजे मला असं म्हणायचं की जेव्हा आपण सक्षमीकरण हा विषय घेतो, तर फक्त आर्थिक दृष्टीने आपण खूप काही कमवतोय म्हणजेच आपण सक्षम आहोत का? मला असं वाटतं की सक्षमीकरण म्हणजे आहे त्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची तुमची क्षमता वाढवणं, हेच खऱ्या अर्थाने सक्षमीकरण आहे. जी सिच्युएशन असेल ती, मग ती कुटुंबात असेल, ती कामाच्या ठिकाणी असेल, ती समाजात वावरताना असेल, तुम्ही त्या पद्धतीला उत्तम न्याय कसा देता आणि त्याच्याशी जुळवून घेऊन तुम्हाला कसा त्यातनं मार्ग काढता येतो, हे खरं म्हणजे सक्षमीकरण आहे. आणि याच्यावरती खरं म्हणजे विचार व्हायला हवा. कारण मग नाही तर मग लहान सहान गोष्टींवरनं वाद, लहान सहान गोष्टी पटवून न घेणं, मग अशा अनेक त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत जे आता हल्लीच्या काळात आपण बघत असतो. तर त्या दृष्टीने काहीतरी म्हणजे आपण विचार केला पाहिजे. हे आपण सगळं जेव्हा विचार करतो तेव्हा करिअर हा त्यातला अपरिहार्य मुद्दा बनतो. आणि लहान शहरातनं मोठ्या शहरामध्ये येऊन करिअर करणाऱ्या महिला, त्यांचे प्रश्न अजून वेगळे आहेत. त्यांना असं वाटतं की मी एका छोट्या शहरातनं मोठ्या शहरामध्ये येऊन राहते, इथे नोकरी करते, इथे मी कमवतेय, तर मी माझी मुक्त आहे, माझी स्वतंत्र आहे. ते स्वातंत्र्य आर्थिकदृष्ट्या आहे, बरोबर आहे, त्या त्यांच्या पायावरती उभ्या आहेत, त्या कमवत आहेत. पण मग हे भावनिक असतं का? म्हणजे तितक्या त्या भावनिकदृष्ट्या सक्षम असतात का तुमच्या सोबतच्या महिलांसोबत? तुम्हाला काय वाटतं? त्याच्यामध्ये कसं आहे की 2-3 उदाहरणं जर आपण आता, हे खरं म्हणजे लव्ह जिहादचं जे काही आपण बघतो आहोत, तर ते उदाहरणं अगदी ताजी आहेत की या मुली खरंच सक्षम आहेत का? तर नाही आहेत. कारण त्यांचा कोणीतरी गैरफायदा घेत होतं, म्हणजे त्या फक्त कमवत होत्या. त्यांना वाटत होतं की आपण म्हणजे मी जे ठरवेल, दिस इज माय लाईफ, मी जे करेल ते माझं आयुष्य, म्हणून त्या कुठेतरी मग लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं किंवा ह्या गोष्टी कुठेतरी त्यांना आकर्षक वाटत होत्या, किंवा त्यांना वाटत होतं की आपण कॅपेबल आहोत, आपण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊ शकतो, म्हणजे आपण खूप काहीतरी भारी आहोत, हे कुठेतरी त्यांना वाटत होतं. पण त्यांच्या हे लक्षात येत नव्हतं की त्यांचा गैरफायदा कोणीतरी घेत आहे, किंवा गैरफायदा घेत आहे हे कळत असून सुद्धा त्या त्यातनं बाहेर येऊ शकल्या नाही. मग त्यांना आपण सक्षम कसं म्हणणार? नुसतं तुम्ही आर्थिक दृष्टीने सक्षम असाल, म्हणजे आर्थिक दृष्टीने ठीक आहे, भरपूर पैसा आहे, स्वतःचा फ्लॅट घेतला आहे, बाकी सगळ्या भौतिक सुविधा तुमच्याकडे आहेत, पण तुम्ही मनाने तेवढ्या कॅपेबल आहात का? एवढं सगळं असून सुद्धा तुम्हाला दुसऱ्या कोणीतरी व्यक्तीवरती भावनिक दृष्टीने अवलंबून राहावं लागतंय, मग तुमचं सक्षमीकरणचा काय उपयोग? म्हणजे याला सक्षमीकरण म्हणायचं का, हा प्रश्न आहे. की आपल्या आईवडिलांनी दिलेले जे काही संस्कार आहेत, हे जर आपल्याला म्हणजे कुठे वापरायचे, कुठे सावध राहायला हवंय, की ते तुमच्या जीवावर बेततंय, तर मग अशा सक्षमीकरणाला आपण सक्षमीकरण म्हणायचं का, हा खरा प्रश्न. तुमच्या आधीच्या बोलण्यात झालं ना की निसर्गाने काही जबाबदाऱ्या स्त्री पुरुषांना दिलेल्या आहेत, त्या अधिक चांगल्या प्रकारे निभावता येणं म्हणजे सक्षमीकरण, असं तुम्ही मगाशी म्हणाल. नेमकं ह्याच्या विरुद्ध मांडणी आता होतीये, ती ठरवून केली जाते. मगाशी जसं म्हणलं तसं त्यात वेगवेगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, हे ठीक आहे, पण त्याला उत्तर काय आपल्याकडे? म्हणजे निसर्गदत्त जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे पार पाडणे म्हणजे सक्षमीकरण, हे बरोबरच आहे. पण आता मांडणी अशी होती की तुम्ही हे नाकाराच ना, तुमची जबाबदारी तुम्ही का म्हणून स्वीकारता? ही परंपरागत आहे म्हणून तुम्ही नाकारा, प्रस्थापित आहे म्हणून नाकारा, आणि हे ठरवून एकाच मानव समूहाच्या विरोधात केलं जातं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे एका संस्कृतीच्या विरोधात होतं, मग अन्य संस्कृतीमधल्या ज्या महिलांवरती जाचक बंधन आहेत त्याच्यावरती बोललंच जात नाही, ते समस्या वाटतच नाहीत, आणि केवळ मग फक्त हिंदू परंपरांना, हिंदू संस्कृतीतल्याच गोष्टींना टार्गेट करणं, असं ठरवून होतंय का? अगदी याच्या मागे खूप मोठी लॉबी खरं म्हणजे काम करते आहे. आणि आपल्याला काय होतंय की त्याचे फक्त दृश्य परिणाम दिसतात. म्हणजे जसं की आता निसर्गाने, म्हणजे जसं की अपत्य प्राप्ती, अपत्य संगोपन, या सगळ्या गोष्टी इतक्या म्हणजे स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहेत, आणि कुठेतरी त्याच्या विरोधामध्ये जाणं
की मी माझं ठरवीन काय करायचं ते, मूल हवं की नाही हे पण फक्त स्त्रीनेच तो निर्णय घेणं किंवा स्वतःच्या लाईफ पार्टनरशी त्याच्याबद्दल काही न बोलता किंवा या सगळा हा जो प्रवाह आहे आणि त्याच्यातनं आपण म्हणजे किती मग पुढारलेले आहोत कुठेतरी, हे कुठेतरी त्यांच्या डोक्यामध्ये जे काही असतं हे अत्यंत म्हणजे घातक आहे. याच्या मागे खूप मोठ्या लॉबीज काम करत आहेत की आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर आता हिंदूंची जी लोकसंख्या आहे तर म्हणजे संपूर्ण जगाच्या दृष्टीने जर विचार केला तर याविषयी जाणीवपूर्वक जागृती करणं हे आवश्यक आहे. कारण काही ठिकाणी असं आहे की ज्या ज्या नैसर्गिक उर्मी आहेत स्त्रियांच्या त्या तिने बाळगणं म्हणजेच कुठेतरी तुमचा मागासलेपणा आहे असं कुठेतरी बिंबवलं जातं आणि हे पुढे मग हे फार वोकिझम घातक कडे आहे. जातं. हा तर याच्या मागे निश्चितच मोठी लॉबी काम करते. आता वोकिझम किंवा जे LGBTQ वगैरे सारखे जे काही प्रवाह ट्रेंड वेगवेगळे आहेत पाश्चिमात्य देशांमध्ये याच्यावरती मोठमोठे तंत्रज्ञान काम करते, मेडिकल इंडस्ट्री आहे, त्यातनं काही लोक खूप नफा कमावत आहेत आणि हे सगळे कॉम्प्लेक्स अशी व्यवस्था आहे. कुठेतरी याच्यामध्ये कसं आहे की जे काही म्हणजे डावे विचार किंवा हे जे काही आहेत हे कुठेतरी धर्म, संस्कृती आणि देव किंवा परंपरा, रूढी परंपरा या प्रत्येक गोष्टीवरती टीका करणं किंवा त्यांना कसं नष्ट करता येईल यासाठी त्या पुढे सरसावतायत आणि ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या लेव्हल्सवरती त्यांचे काम हे सुरू आहे. तर आता भारतामध्ये कसं आहे की कुटुंब व्यवस्था ही अत्यंत स्ट्रॉंग असल्यामुळे इथे दुसरे कुठलेही विचार तेवढे फोफावू शकले नाहीयेत. पण काही जे लेफ्टिस्ट म्हणजे काही जे होते जसं ग्रॅम्स्की वगैरे यांचे जे काही आहेत की सांस्कृतिक मार्क्सवाद हा जो काय आहे की त्यांच्यामध्ये कसं आहे की तुम्ही जर परंपरा, रूढी ह्या जर नष्ट केल्या तर ती व्यवस्था नष्ट होऊ शकते. हा त्यांचं ते बेसिक प्रिन्सिपल आहे. म्हणून म्हणजे कसं की तर तुम्हाला भारतातली व्यवस्था नष्ट करायची असेल तर तुम्ही कुटुंब किंवा संस्कृती जर जाणीवपूर्वक नष्ट केलं तर तो ढाचा उद्ध्वस्त होईल. आणि याच्यासाठी ज्या काही अनेक लॉबीज काम करतात त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. त्या लॉबी कशा काम करतात हे सगळ्यांच्या समोर डोळ्यापुढे येतं असं नाहीये. पण मीडिया झालं, टीव्हीच्या सिरियल्स झाल्या किंवा या वेगवेगळ्या माध्यमातनं मुलींच्या मनावरती म्हणजे हल्लीच्या तरुण पिढी जे ते पाहत असते प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो की चीप एंटरटेनमेंट, अगदी सोपी आणि सहज हातामध्ये उपलब्ध असणारी ती एंटरटेनमेंट आहे. त्यात जे काही दाखवलं जातं आणि ज्या गोष्टीला ग्लॅमर दिलं जातं त्या गोष्टीच त्यांना आवडायला लागतात. म्हणजे असं राहणं म्हणजेच किती छान किंवा असं वागणं किंवा असं लाईफस्टाईल जगणं म्हणजेच भारी, हे कुठेतरी मुलांच्या मनावर येते आणि याच्या मागे खूप मोठ्या लॉबीज काम करतायत. त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपल्यासाठी महत्वाचं काय किंवा आपले कुटुंब व्यवस्था, आपले संस्कार, आपला धर्म या सगळ्या गोष्टींचा जो आधार आहे हा मानवी जीवनासाठी हा अत्यंत परिपूर्ण असा परिपक्व आधार आहे. तोच जर काढून घेतला तर व्यक्ती म्हणून खरं म्हणजे अवघड आहे जगणं, हे त्या मुलांना कळत नाही. तर याच्यामध्ये कसं आहे की आई वडिलांचं असणार त्यांच्याशी संवाद आणि आपली मुलं काय बघत असतात काय नाही याच्याकडे सुद्धा, आणि एका पातळीच्या पुढे आई वडील सुद्धा लक्ष नाही ठेवू शकत. पण मुला मुलींना हे कळलं पाहिजे की आपल्यासाठी उचित काय आणि अनुचित काय आहे हे आपल्याला एका योग्य लेवलवर कळलंच पाहिजे. की आता जसं ते रील्स बनवतात, रील्स कितीतरी म्हणजे मी पाहत असते ठिकठिकाणी महाविद्यालय झाले, पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, प्रत्येक जण मोबाईल उघडून फक्त तेच पाहत असते. म्हणजे आपण किती त्याच्या आहारी जायचं आहे हे त्या व्यक्तीला, त्या मुलांना कळलं पाहिजे. तर हे अत्यंत महत्वाचे आणि याच्या मागे निश्चितच लॉबी काम करतात का त्यांना त्यांच्या जे काही ते रील्स बनवतात किंवा काय त्याच्यातनं त्यांना आर्थिक फायदा आहे किंवा या सिरियल्स पण टीव्हीवरच्या ज्या काही मराठी सिरियल्स आहे, हिंदी सिरियल्स आहेत ज्याच्यामध्ये मग अनेक अशा ज्याला आपण अनैतिक गोष्टी म्हणतो त्याचं कुठेतरी उदात्तीकरण केलेलं दाखवतात. आणि आता हे आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे काल्पनिक आहे, याचं समर्थन होऊ शकत नाही किंवा मग ते अशा पद्धतीने इतकं त्याला ग्लोरिफाय केलं जातं की ते म्हणजेच किती भारी. तर हा कुठेतरी ट्रेंड आहे. मग इथं या मुलांचं सक्षमीकरण मानसिक दृष्ट्या खूप गरजेचं आहे. त्यांना कळलं पाहिजे कुठे थांबायला पाहिजे आणि आपण त्याच्या आहारी जायला, कारण याचे सगळ्याचे व्हिज्युअल जे असतात त्याचे परिणाम होत असतात, जास्त होत असतात. तर या गोष्टींसाठी म्हणून खूप गरजेचं आहे म्हणजे पालकांनी पण संवाद साधत राहणं आणि मुला मुलींनी पण स्वतः केपेबल होणं, म्हणजे तर त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतील. तुम्ही आता जे म्हणलात ना की याच्या मागे एका संस्कृतीला टार्गेट करण्याकरता अनेक एजन्सीज काम करत आहेत, एक मोठी लॉबी काम करते. पण ह्या लॉबीमध्ये
शहरातल्या, पुण्यासारख्या, मुंबईसारख्या शहरातल्या ज्या स्त्रीमुक्तीवादी महिला आहेत, त्या नकळतपणे ह्या सगळ्या बाबीला हातभार लावतात का? असे काही प्रसंग घडलेत का मागच्या काळात? हो, म्हणजे काही बाबतीमध्ये आपल्याला ह्या डोळ्यापुढे काही उदाहरणं आपल्याला लक्षात येण्यासारखी आहेत. जसं मध्यंतरी काही सोशल मीडियावरती पोस्ट फिरल्या, तर त्याच्यामध्ये असं आहे की एका स्त्रीने असं म्हटलं होतं की साडी ही जी सक्ती नको, हा कुठेतरी त्या पोस्टचा विषय होता. आणि त्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं होतं की साडी ही संस्कृतीचं जे प्रतीक तर आहेतच, म्हणजे आपलं, पण त्याची सक्ती नको असं तिने तो हे करत तिने तिच्या घरात येणाऱ्या कामवालीला सांगितलं की साडी न नेसता तू दुसरं काहीही कपडे घालून माझ्याकडे, नाहीतर तुला कामावरनं काढलं जाईल. म्हणून ती जी कामवाली जी साडी नेसून येत होती, तर ती कशी बशी तिला सवय नसताना सुद्धा ती पंजाबी ड्रेस घालून तिच्या घरी आली. आणि म्हणजे तिच्या खरं म्हणजे तिच्या गैरफायदा घेऊन की तिला सक्ती केली गेली की साडी नेसायची नाही. आणि मग ती पंजाबी ड्रेसमध्ये आल्यावर तिचा परत फोटो काढून सोशल मीडियावरती टाकला गेला. आणि मग कुठेतरी म्हणजे साडीची सक्ती न करता, म्हणजे किंवा कुठेतरी संस्कृतीपासून तिला कुठेतरी तोडायचा प्रयत्न केला गेला. आणि याला कुठेतरी मग स्त्रीमुक्तीचं किंवा ज्याला आपण म्हणतो की फॉरवर्डनेसचं कुठेतरी एक उदाहरण म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं. तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण कोणी काय कपडे घालायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न हा शेवटी आहेच, त्याच्याबद्दल हे नाहीये. पण याचा अर्थ कुठल्याही प्रसंगानुरूप म्हणजे तसे कपडे न घालता वाहवत जाणं हेही चुकीचंच आहे. पण अशा पद्धतीची सक्ती, आणि साडी कुठेतरी संस्कृतीचं प्रतीक आहे, आणि त्यापासून त्या स्त्रीला तोडलं गेलं. आणि याच्यातही खरं म्हणजे हे एक प्रकारचं एक्सप्लॉयटेशनच आहे. त्या व्यक्तीला तिला सांगितलं गेलं की तुझी नोकरी नाही तर आम्ही घालून टाकू, म्हणजे नोकरी टिकवण्यासाठी म्हणून तिला त्या पद्धतीचा पेहराव करायला लागला. हे सुद्धा खरं म्हणजे चुकीचंच आहे. तर आपल्याला याच्यावरनं दिसू शकतं की अशा पद्धतीच्या अनेक लॉबीज किंवा अनेक गोष्टी समाजामध्ये घडत असतात, घडवून आणल्या जात असतात, आणि त्यापासून आपण निश्चितच सावध राहायला पाहिजे. हे सगळं जे चालतंय समाजामध्ये की व्यक्तिवादाला मोठं करण्याकरता स्त्रियांच्या समस्यांना, मुळात ज्या समस्या नाही आहेत आपल्या परंपरेनुसार, त्या समस्या आहेत असं प्रोजेक्ट करणं, किंवा साडीची सक्ती नको. आता कुठेही साडीची सक्ती नाहीच आहे. म्हणजे ऑफिसमध्ये देखील महिला आपल्या आपल्यानुसार वेशभूषा करतात. त्यांना तसं वाटतं की आता एखादा सण येतो तर आपण सणानिमित्ताने सगळ्यांनी साड्या नेसूया. तर हे त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे. अगदी घरकामाला येणाऱ्या महिलेला वाटलं की साडी नेसणं मला कम्फर्टेबल आहे, तिचा तो अधिकार आहे. एकीकडे साडी नको असं म्हणायचं, साडीची सक्ती नको असं म्हणायचं, सक्ती केली कोणी आहे. आणि दुसरीकडे काही पुरुष असे आहेत की त्यांना वाटतं की आम्ही साडी नेसली तर काय बिघडतं, असं देखील आहे की त्याचे प्राईड बार्स निघतात, मग ते पुरुष साडी नेसून वावरतात. असंही आहे. म्हणजे कुठल्याही बाजूनी पण ती पण एक प्रकारची, म्हणजे ते पण एक प्रकारचं विकृतीकरणच आहे. म्हणजे हे कसं आहे की व्हिक्टिम्स ऑफ ऑल आणि रिस्पॉन्सिबल फॉर नथिंग. याचं कारण काय, याच्या मागचं लॉजिक असं आहे ना की अति प्रमाणामध्ये समता हा जो साम्यवादाचा दोष आहे ना, हे त्याचे दृश्य परिणाम आहेत. साम्यवादाचं मूळ जे आहे ना की समता असणं ठीक आहे, पण कुठल्या लेव्हलपर्यंत समता, की स्त्री आणि पुरुष हे जे निसर्गाने वेगवेगळे घडवलेले आहेत, ज्यामागे निसर्ग काही नैसर्गिक हेतू आहे, ती मूळ असणारी जी काही विषमता जी गरजेची आहे ती सुद्धा तुम्हाला अमान्य आहे. म्हणजे निसर्ग निर्मित जी काही विषमता आहे ती सुद्धा नष्ट करून तुम्हाला समता कुठेतरी प्रस्थापित करायची, म्हणून मग पुरुषांनी साड्या नेसणं याचं तुम्ही समर्थन करणार, हे अत्यंत घातक आहे. कारण ह्याच्यातनं कसं आहे की म्हणजे मानवी जीवन जे आहे किंवा मानवी जे काही ज्याला आपण निर्मिती क्षमता जी आहे त्याच्यावरती कुठेतरी घाला घालणं आहे. म्हणजे याला आपण विकृतीकरणच म्हणू शकतो. की निसर्गाने मुळामध्ये काय की ज्या ठिकाणी विषमता गरजेची आहे ती विषमता आपण मान्य केलीच पाहिजे, कारण की निसर्ग निर्मित आहे. आणि हे जे काही आहे, म्हणजे आता वोकेझम सारखा प्रकार जो आहे किंवा पाश्चिमात्य लोकांकडनं जे काही लोण इथं पसरत आहे, समता एका लिमिट पर्यंत ठीक असते. तुम्ही अतिरेकी समतेचा जर पुरस्कार करत गेलात तर समाज व्यवस्था टिकून राहू शकत नाही. ही गोष्ट लक्षात येत नाही, आणि हे त्याचेच दुष्परिणाम आहेत. ते अक्षरशः म्हणजे विकृतच आहे. म्हणजे कोणती समता, स्वातंत्र्य, बंधुता ह्याला आपल्या आपल्या मर्यादा आहेत. त्या मर्यादेच्या पुढे गेले की ते, जसं पुलंनी म्हटलंय ना की सगळं प्रत्येक झाडाचं पान वेगवेगळं असतं, ते काही एकासारखं एक नसतं. एवढी समानता येणारच नाही. आणि निसर्गात जर असं असतं तर मग सगळीकडे एकाच प्रकारची झाडं दिसली असती. तेच आहे, कारण की विषमता ही निसर्ग निर्मित असते. सगळ्यांमध्ये जी काही निसर्गामध्ये विविधता दिसते त्यामागे सुद्धा काही ना काही कार्यकारण भाव आहे, आणि ती योग्यच आहे. म्हणजे
आत्ता आपण एवढी सगळी जी गहन चर्चा केली, स्त्रीमुक्ती, व्यक्तिवाद, त्याच्या मागच्या वेगवेगळ्या लॉबीज काम करणाऱ्या, त्याचं आंतरराष्ट्रीय एक जे प्रयत्न चालतात स्त्रीवादाला मोठं करणं किंवा व्यक्तिवादाला मोठं करणं, हे सगळं वैचारिकदृष्ट्या चर्चा करणं, विचारवंत म्हणून विचार मांडणं हे आपल्या दृष्टीने योग्य आहे. पण ज्या महिलांना ह्याचा काही गंधवार्ताच नसते की असं काहीतरी घडतंय, ह्या लॉबीज त्यांना कळतील किंवा ह्याचे इंटर कनेक्शन त्यांना कळतील, अंतप्रवाह कळतील, अशा ज्या महिला आहेत त्यांनी ह्यातनं वाचायचं कसं? हा, तर याच्यामध्ये कसं आहे की मुळामध्ये या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, तर या सगळ्या जर आपल्याला पडताळून पाहायच्या असतील की तर मुळामध्ये त्या स्त्रीने स्वतः विचार करणं गरजेचं आहे की हे जे काही चाललेलं आहे ते सत्सद्विवेक बुद्धीला पटणारं आहे का. नुसतंच कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगतंय म्हणून त्याच्या मागे आपण वाहवत जाणं हे कितपत योग्य आहे. किंवा अगदी तुम्हाला यातलं काहीही फारसं माहिती नसेल, पण तुम्ही जर तुमच्या फक्त घरातले काही संस्कार आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेले आहेत त्याला जरी तुम्ही म्हणजे घट्ट पकडून राहिलात तरीही तुमचं यापासून संरक्षण होऊ शकतं. कारण आपली जी काही संस्कृती, धर्म किंवा आपले संस्कार आहेत या सगळ्यांमागे कुठे ना कुठे कार्यकारण भाव आहे. कुठेतरी ते विज्ञानाशी, कुठेतरी आरोग्याशी ते जोडले गेलेले आहे. आता ज्या पद्धतीने हा आता मध्ये उल्लेख तुम्ही केला की काही पुरुष असे आहेत की जे म्हणजे साड्या नेसून सुद्धा त्याचं ब्रँडिंग करतात किंवा काय, हे त्या पुरुषांच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य आहे का, तर ह्याचा विचार केला गेला पाहिजे. किंवा ज्या महिला अशा आहेत की ज्या फक्त एखाद्या फॅशनचा ट्रेंड आहे म्हणून किंवा इन्फ्लुएन्स आहे म्हणून त्यांना स्वतःला म्हणजे लग्नानंतर अपत्य हवंय पण कुठेतरी फॅशनच्या नावाखाली किंवा आम्ही फार पुढारलेले आहोत हे दाखवण्यासाठी त्यांच्या नैसर्गिक उर्मी बाजूला ठेवून हा निर्णय घेत असतील की आपल्याला अपत्य नको आहे, हे पुढे जाऊन त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य ठरणार आहे का, याचा विचार केला गेला पाहिजे. कारण या गोष्टी ज्या आहेत ना या थेट आरोग्याशी सुद्धा जोडलेल्या आहेत. कुटुंब व्यवस्थेशी, सामाजिक व्यवस्थेशी तर आहेतच आहेत. म्हणून ज्या वेळेला ह्या सगळ्या घटना घडत असतात आजूबाजूला त्यावेळेला आपण याच्यात किती वाहवत जायचं याचा निर्णय आपण स्वतः घेतला पाहिजे. कारण जसं जे काही दिसतंय किंवा जे प्रोजेक्ट केलं जात आहे ते योग्य नाही आहे, त्यामध्ये सुद्धा लॉबीज काम करतायत. त्यामुळे मुळात याबद्दलचा अवेअरनेस वाढवणं आणि याबद्दल बोलणं, घरामध्ये मोकळं होणं, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या बहीण भावांशी, आपल्या मित्रांशी, शिक्षकांशी या विषयावरती वेगवेगळ्या गप्पा होणं, यातनं योग्य काय अयोग्य काय आहे याची एक दृष्टी सगळ्यांना मिळाली पाहिजे. तर आपण याच्यापासून सावध राहू शकतो. तुम्ही इथे आज आलात आणि सगळ्या चर्चामध्ये सहभागी झालात, तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.